रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता दोघांनाही उठणं लावायचं असं तर रमाने ठरवलेलं असतं. रमा आधी बराच वेळ त्या मालविकाची वाट बघत असते, कारण मालविकानेच रमाला सांगून ठेवलेलं असतं की अक्षयला मीच उठणं लावणार आहे. आणि म्हणूनच तर आता रमा मुद्दामून त्या मालविकाची वाट बघून थांबलेली असते. पण तिथे काही मालविका येत नाही, म्हणून अक्षय स्वतःहूनच रमाला आता अक्षयला म्हणजे स्वतःला तो उठणं लावायला सांगतो. त्यावर रमा देखील आता तयार होते आणि रमा लगेचच औक्षणाचं ताट तयार करते आणि त्याचसोबत ती आता पहिल्यांदा डोक्याला टिया लावते आणि त्याच वेळेला ती टक अक्षयकडे बघत असते. त्याच वेळेला ती आधी त्याचं औक्षण करते आणि त्यानंतर औक्षणाचं ताट बाजूला ठेवून आता तेल आणि उठणं लावून द्यायचं ती ठरवते. त्याच वेळेला उठण्याचं जे महत्त्व असतं ते सुद्धा आता पटवून देण्याचं काम ती करत असते. आणि त्याच वेळेला आरोहीसुद्धा तिथे बसलेली असते. आणि जेव्हा रमा उठणं लावत असते ना, तेव्हा मात्र आता या सगळ्याचा मुद्दामून फायदा जो आहे ना तो अक्षय घेत असतो. म्हणजे अक्षय ना त्या रमाकडे एकटक पाहत असतो. त्या रमामध्ये अक्षय हरवून जातो आणि तिला म्हणत असतो की खरंच ना खूपच सुंदर दिसते ही. मनातल्या मनात त्याचं हे सगळं सुरू असतं, कारण तो हे सगळं काही असं समोर बोलू शकत नव्हता आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तो त्या मनातल्या मनात बोलत होता. तर दुसरीकडे मात्र आता आरोही म्हणत असते की आई मला सुद्धा उठणं लावून दे ना, असं बोलूनच ती आता रमाला सुद्धा उठणं लावून द्यायला सांगत असते. मग तिथे आता आलेली असते ती म्हणजे रमा. आणि रमा जेव्हा आता अक्षयला उठणं लावते ना, तेव्हा अक्षय देखील आरोहीला त्या उठण्याचं महत्त्व समजावून सांगत असतो आणि तो म्हणत असतो की हे उठणं ना असंच असतं आणि हे आपण व्यवस्थितपणे पारखायला हवं. आणि त्याचसोबत ह्या उठण्याबद्दल विशेषतः तो इन्फॉर्मेशन देऊ लागतो. त्यावर आरोहीला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि त्याच वेळेला अक्षय जेव्हा रमाकडे पाहत असतो तेव्हा मात्र आता त्याला जुने दिवस आठवतात, जेव्हा अशीच रमा छान तयार होऊन यायची, केसाला रुमाल बांधून यायची आणि त्याच वेळेला आता ती अक्षयसाठी खास उठणंसुद्धा बनवून आणायची. मग अक्षयला तो दिवस आठवतो आणि त्या दिवसांमध्ये अक्षय पुन्हा एकदा हरवून जातो. त्याच वेळेला आता रमाच्या डोक्याला लावलेलं जे टॉवेल असतं तो अलगदपणे बाजूला करतो आणि तो थोडा रोमॅन्टिक होतो. हे सगळे प्रसंग अक्षयला आठवत असतात. तर रमाला बघितल्यानंतर त्याला या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण येऊ लागलेली असते आणि तो या रमाकडे एकटक पाहत असतो. त्यालासुद्धा असं वाटत असतं की रमा ते जुने दिवस विसरले असेल का. या विचारांमध्येच तो आता हरवून गेलेला असतो. दुसरीकडे मात्र आता इथे अक्षयला उठणं लावून देताना रमा अगदीच त्याच्याकडे बघत असते. तर अक्षय म्हणत असतो की मला असं वाटतंय की तू उठणं नाही लावत आहेस, खरं तर ना मला असं वाटतंय ना की तू मला मस्तपैकी हळद लावून देतेस आणि तीसुद्धा चोळून चोळून. आणि त्याच वेळेला नेमकी आता इकडे रमा आणि अक्षयमध्ये रोमॅन्टिक सीन खूपच छान रंगलेला असतो. आणि जेव्हा रोमॅन्टिक सीन रंगतो तेव्हा अक्षय तिच्याकडे एकटक बघत असतो. नंतर ना अक्षयने आता रमासाठी लाडूसुद्धा आणलेले असतात आणि रमासोबतच त्याला तो लाडू खायचा असतो. म्हणून तो डायरेक्ट टेरेसवर आलेला असतो आणि रमाला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आणि असं बोलून तो आता बेसनचा लाडू दाखवतो. रमा म्हणत असते की हे सगळं काय आहे. तर अक्षय तिला म्हणतो की हा लाडू आहे आणि हा लाडू आपल्याला खायचा आहे. तिच्या तोंडात डायरेक्ट तो लाडू कोंबतो आणि इथे मात्र अक्षय आणि रमा तो लाडू जो आहे तो एकत्रच खाऊ लागतात. अक्षय आणि रमा एका अर्थाने अशा पद्धतीने जवळ आलेली असतात आणि त्यामुळेच ना आता त्या दोघांमध्ये खूप छान असा रोमांस जो आहे तो रंगलेला असतो. आणि जेव्हा हा रोमांस रंगतो ना तेव्हा मात्र आता इकडे रमा आरोहीकडे जाते, कारण आरोही म्हणते की आई मलासुद्धा असंच सेम उठणं लावून दे ना, असं बोलूनच ती आता आरोही अक्षयकडनं रमाला इकडे बोलवते. अक्षयला उठणं लावून झाल्यानंतर आता रमा आरोहीकडे जाते आणि आरोहीला सुद्धा व्यवस्थितपणे उठणं वगैरे लावून देते. आणि त्याच वेळेला आता तिचं पहिल्यांदा ती औक्षण करते. औक्षण करूनच तिच्या अंगाला उठणं लावत असताना ती एकदम चोळून चोळून तिला उठणं लावत असते. पण त्यावेळेला ना आता ती जेव्हा तिला चोळून उठणं लावते तेव्हा आरोहीला गुदगुदल्या होऊ लागतात आणि आरोही इकडे तिकडे पाहू लागते.
आणि जेव्हा आरोही इकडे तिकडे पाहत असते ना, तेव्हा आरोहीला म्हणत असते की काय झालं आहे, अशी का करतेस तू. आरोही म्हणते की मला ना खूप जास्त गुदगुदल्या होत आहेत, काय बोलू मी. आणि असं बोलूनच ती आता इकडे तिकडे हात फिरवू लागते. अक्षय म्हणत असतो की बाळा असं करायचं नाही, उठणं नीट लावून घ्यायचं बघ. आणि असं बोलूनच आता ती उठणं लावून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा रमा तिला उठणं लावून देत असते ना, तेव्हा मात्र आता तिला खूप जास्त अशा गुदगुदल्या होऊ लागतात. म्हणूनच ती आता म्हणत असते की आई हे काय आहे. आणि कालीटसुद्धा रमाने आणलेलं असतं आणि ते कालीट फोडायची प्रक्रिया रमा सांगत असते. डाव्या पायाच्या अंगठ्याने ते कालीट फोडायचं असतं असं रमाने सांगितल्यानंतर अक्षय म्हणतो की मी तिला घेऊन जातो, मी करतो हे सगळं आता पुढचं. असं बोलून अक्षय आणि आरोही तर निघून जातात. इकडे आता मालविका आलेली असते आणि मालविकाची सगळी जबाबदारी रमाने घेतली ह्याचा तिला राग येतो. ती रमाला म्हणते की मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दामून केलेलं आहेस, म्हणजे तुला माझा हक्क अधिकार घ्यायचाच होता. त्यावर रमा म्हणते मी तुझी बराच वेळ वाट बघितली, तू काही आली नाही, म्हणून शेवटी मी उठणं लावायला घेतलं. आता तुला काही झालं तरी ॲक्सेप्ट करावं लागणार आहे की माझ्यासोबतच ते आहेत आणि त्यामुळेच हे सगळं काही एकदम परफेक्टली घडत आहे. जे माझे अधिकार आहेत ना ते मला मिळणारच होते, त्यात काही नवीन नाही, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर मात्र मालविकाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण मालविकाला असं वाटत असतं की रमाला हरवून ती अक्षयला उठणं लावून देणार आहे. पण मालविकाला काही जाग आलेली नसते, त्यामुळे रमालाच हा मान मिळालेला असतो आणि रमा तिला त्याबद्दल बोलूनही दाखवते. रमा जेव्हा आता त्याबद्दल तिला बोलून दाखवते तेव्हा मात्र आता इकडे अक्षय जो आहे नसतो, तो अंघोळीसाठी गेलेला असतो. तर आता इकडे असणारी इरावती असते, ती म्हणत असते की खरं तर घरात दिवाळी सण कधीच साजरा केला जात नाही, पण आज हे तुझ्यामुळे सगळं केलं जातंय. पण लक्षात ठेव यामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तर मी क्रिएट करेनच. तर दुसरीकडे मात्र रमा म्हणत असते की तुम्हाला काही करायचं आहे ते करा, पण हिच्या आधी गोळ्या चुकल्या आहेत त्या बघा, कारण म्हणूनच तर हिच्या डोक्यावर असे परिणाम झालेत. कारण हिला उठणं लावायचं होतं, पण मला जो मान हवा ना तो पटकावला आहेच, असं देखील आता रमा बोलू लागते. आणि रमा हे सगळं बोलून तिकडनं निघून जाते. तर तिथे आता मालविका आणि इरावती उभ्या असतात. तर इरावती आता म्हणत असते की काहीच नाही, हिला जे काही करायचे ते करू दे, पण आता एक गोळ्यांचा डोस चुकला ना तर बघ नेमकं काय होतं ते, याच गोळ्याचा चमत्कार करतील, असं देखील आता इरावती मालविकाला बोलत असते. दुसरीकडे आता अक्षय जो आहे तो बघतो, आंघोळीवरून येतो आणि बघतो तर काय तिथे आता कुर्ता वगैरे तयार करून ठेवलेला असतो. आणि जेव्हा तो कुर्ता वगैरे तयार करून ठेवलेला बघतो तेव्हा आता त्याचं लक्ष जातं आणि त्याच वेळेला त्याला तो जुना प्रसंग आठवतो की असा कुर्ता मला तयार करून रमासुद्धा ठेवायची, रमाचं सुद्धा तसंच असायचं, स्वतःच्या साडीवर मॅचिंग असा कुर्ता ती आधीच माझ्यासाठी आणून ठेवायची. त्यानंतर आता रमा रूममध्ये येते आणि रमा अक्षयला म्हणत असते की काय बघताय त्या कुर्त्याकडे, तुम्हाला हा कुर्ता घालायचा आहे. मी तर एकदम परफेक्टमध्ये ठरवलं आहे की आज आपण दोघंही मॅचिंग करायचं आणि मॅचिंग जेव्हा होऊ ना तेव्हाच तर परफेक्ट वाटेल ना. बघा हे मस्त वाटतोय हा कलर आणि तुम्हाला हाच कलर वेअर करायचा आहे. हां, असं म्हटल्यावर अक्षय तिच्याकडे पाहून हसतो. अक्षय म्हणतो काय गं, तुझं पण ना त्या लहान मुलांसारखं असतं, कशाला एवढं हे सगळं. नाही मी नाही करणार हे, असं तो म्हणतो. त्यावर रमा हे खूप जास्त चिडत असते. रमा म्हणत असते मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला ना हे करावंच लागणार आहे, कारण मी काही ठरवते त्याला काही किंमतच नसते का. मी किती विचार करून हे सगळे कपडे खरेदी केले आहेत तुमच्यासाठी, हा कुर्तासुद्धा मला मॅचिंग होईल असा मी घेतला आहे आणि आता तुम्ही ह्या कुर्त्याला नकार देताय, म्हणजे मी सगळ्या ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्याच्यावर पाणी फिरवताय तुम्ही, जा बाबा असं करायचं नाही. आणि असं बोलून चिडचिड करत ती बोलत असते आणि सोफ्यावर बसते. ती पाठमोरी बसलेली असते, अक्षय तिच्या मागे असतो. आता रमाला अक्षय सांगत असतो की इथं बघ तरी एकदा, बघ नाही ते. पण रमा म्हणते की मला ना आता बोलायचं नाही आणि बघायचंही नाही आहे, कारण जर तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल ना तर मलाही काही इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला कोणत्या 4 गोष्टी सांगायच्या. त्यावर अक्षयने जे आधी शर्ट घातलेलं असतं तो आता रमाच्या अंगावर फेकतो आणि त्यानंतर तो तिच्याकडे बघायला सांगतो. तर जेव्हा ती त्याच्याकडे बघते तेव्हा मात्र आता छान असे जो कुर्ता रमाने दिलेला आहे तो अक्षयने वेअर केलेला असतो आणि रमा हे सगळं पाहून खूप जास्त हॅप्पी होते आणि त्याला रमाचं बोलणंसुद्धा
म्हटलेलं असतं की कधीतरी असं स्वच्छंद होऊन वावरायचं आणि अगदी त्याच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्याने रमाला साडीला मॅचिंग होईल असा कुर्ता वेअर केलेला असतो आणि तो तिचं कौतुक देखील करत असतो आणि तिला म्हणत असतो की खरंच ना, जगायचं कसं हे तुझ्याकडून शिकायला हवं. आणि त्याच वेळेला तो रमाला मिठीतसुद्धा घेतो. त्यावेळेला आता रमा हॅप्पी दिवाळी असं म्हणते आणि त्यावेळेला रमा आता इंग्लिशचं कोर्स करत होती, म्हणजे इंग्लिश शिकत होती, म्हणून ती दिवाळीची स्पेलिंगसुद्धा अक्षयला बोलून दाखवते. अक्षय म्हणतो की ही स्पेलिंग एकदम परफेक्ट जमली आहे. अक्षय आता मुद्दामून तिला डिफिकल्ट स्पेलिंग देऊ लागतो. त्यावर रमा त्याला म्हणत असते की हां, एकदा स्पेलिंग म्हटलं तर तुमचा क्लास सुरू झाला का? मग अक्षय म्हणतो की हे तुला जमत नाही ना, मग एक काम कर, मला लव्ह यू बोल बरं. लव्ह यूची स्पेलिंग तर आता रमाला परफेक्टली येत असते. त्यामुळे रमा आता लव्ह यूसुद्धा एकदम परफेक्टली बोलून दाखवते. आणि जेव्हा रमा अक्षयला लव्ह यू बोलते तेव्हा मात्र आता अक्षय रमामध्ये हरवून जातो आणि तो एकटक रमाकडे पाहत असतो. रमा म्हणत असते की लव्ह यूची स्पेलिंगसुद्धा मला येते, LOVEYOU लव्ह यू अशी स्पेलिंग त्याला बोलून दाखवते. आणि तेव्हा अक्षयही खूप जास्त असा रोमॅन्टिक होतो आणि अक्षय त्या रमाकडे पाहत असतो. रमाला म्हणत असतो की खूपच सुंदर, एकदम मस्तच दिसतेस बघ. आणि त्याच वेळेला आता रमासुद्धा अक्षयचं कौतुक करते आणि ती म्हणत असते की तुम्हीसुद्धा एकदम हटके आणि सुंदर दिसताय आणि मला तुम्ही असेच आवडता, असं देखील रमा आता बोलू लागते. आणि त्याच वेळेला थोडा अक्षय रोमॅन्टिक होतो आणि रमाच्या जवळ येतो. त्यावेळेला रमा लाजत असते आणि अक्षयला ना सगळ्या जुन्या गोष्टी आता आठवू लागतात आणि अक्षय त्या गोष्टींमध्येच हरवून जातो. आणि त्याला असं वाटतं की रमाने आपल्याला हा कुर्ता दिला आहे, म्हणजेच नक्कीच आता रमा जी आहे ती आपल्यावर प्रेम करते आणि तिने मॅचिंग म्हणून हा कुर्ता दिलेला असणार आहे. तर तेवढ्यातच मालविका तिथे येते आणि मालविका अक्षयला म्हणते की हे काय अक्षय, अजून तू तयारही झालेला नाहीस का? अरे किती वेळ, हो ना पटकन तयार, असं देखील ती आता त्याला म्हणत असते. त्यावर अक्षय म्हणतो की होतोय मी तयार, थांबा एक मिनटं. आणि असं बोलून तो आता तयार व्हायलाच चाललेला असतो. पण मालविका मुद्दामून जुने विषय काढते आणि आता अक्षयला म्हणत असते की मला माहिती आहे रे अक्षय, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही सवयी आहेत, त्याच्यातून आपल्याला हळूहळू का होईना बाहेर तर पडावं लागणारच आहे. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो काही आहे तो खरं तर अक्षयला येत असतो. पण अक्षय शांत असतो. अक्षय म्हणत असतो जर तिने ठरवलं असेल तर काय झालं, आपण हे सगळं काही करायला आपण करूया, आपण ही दिवाळी साजरी करूया. खरं तर अक्षयला ही दिवाळी साजरी करायला आवडत असते. दरवर्षी काही इतका प्रसंग तो त्याला आवडत नसतो, पण आज त्याच्याबरोबर रमा असते म्हणूनच त्याला हे सगळं काही आवडत असतं. तर मुद्दामून मालविकाला कळतं की अक्षय आता या सगळ्यामध्ये अखंड बुडाला आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व होऊ द्यायचं नाही. म्हणूनच ती रमाबद्दल भडकवू लागते आणि म्हणत असते की अक्षय, आपण 7 वर्ष झाले दिवाळी साजरी करत नव्हतो, तुलाही याचं कारण माहिती आहे. कारण आज सीमा वहिनीची जी अवस्था झाली आहे त्याला सर्वस्वी ती मुलगी जबाबदार आहे. जेव्हा ती अचानक घर सोडून गेली तेव्हा मात्र तिच्या मागे सीमा वहिनी गेली होती आणि त्यानंतर तिची अवस्था झाली. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण विसरायला नकोत. आणि असं देखील ती आता अक्षयला बोलून आठवण करून देते. तिने मालविकाला कामाला लावलेलं असतं. मालविकाला तिने आधीच कॉफी बनवून आणायला सांगितलेली असते आणि कॉफीमध्ये त्या गोळ्या मिक्स करायला सांगितलेल्या असतात, जेणेकरून अक्षय हायपर होईल आणि अक्षयच्या डोक्यावर परिणाम होईल. अक्षय काहीतरी बडबडेल आणि या सगळ्याची सोय ना एकदम परफेक्टली तिने करून ठेवलेली असते. आणि जेव्हा या सगळ्याची सोय तिने करते तेव्हा ती डोळ्याने म्हणते की काम झालं आहे का, एक नाही तर 2 गोळ्या मिक्स केल्या आहेत, असं देखील ती डोळ्याने सांगू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र आता परफेक्ट लक्ष अक्षयचं नसतं. मात्र इथे मात्र जे सगळं काही ठरवून आणलेलं असतं ते मालविकानेच. आणि त्यामुळे आता अक्षयची तुमच्यासाठी कॉफी आणली आहे असं देखील आता म्हटलं जातं. इरावती ती कॉफी देते आणि इरावती म्हणते की घे अक्षय, कॉफी पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल, नको इतका विचार करू, सगळं काही ठीक होईल, असं बोलून मुद्दामून ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला आता इरावती मालविकाकडे बघून इशारे करत असते, कारण तिलाही वाटत असतं की चला आपण जे काही करतोय ते एकदम परफेक्ट करतो आहे, हाच तर तो विषय आहे. आणि ह्यामुळेच तर आता अक्षयची चिडचिड होणार आहे हे तर तिनं फिक्स केलेलं असतं. आणि म्हणूनच तर तिने पूर्ण तयारीसुद्धा एकदम जोरात केलेली असते. तिला आता काही झालं तरी यामध्ये विघ्न आणायचं असतं.
म्हणूनच मालविका तयारीत असते. तिला या घराचं सुख बघवतच नसतं. यामध्ये काहीतरी तिखट मीठ लावून काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स आणायचा असं देखील तिनं ठरवलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता आजी ही नव्हे ते मंगलमावशी आणि त्याचसोबत पंकज काकांचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की तुम्ही आलात ना, मला खरंच खूप बरं वाटलं. आणि हे बघा, त्यावर इथे आता पंकज काका देखील म्हणतात, आम्ही आल्याचं तुम्हाला बरं वाटलंय ना, यातच सगळं काही आलं. आता आम्ही एकदम सुखावलेलो आहोत. ते म्हणजे काय, तर आम्हाला आमच्या रमेशच्या हातचा फराळ खायला भेटणार ना, याहून सुंदर असं आनंद कुठचाच असू शकत नाही. इकडे आता फराळ खायचा म्हणून मुलंसुद्धा खूप जास्त हुशार तत्परतेने तयार असतात. आणि त्याच वेळेला आता मुलांना सांगण्यात येतं, रमा तिथे येऊन सगळ्यांना सांगत असते की सगळ्यांना फराळ मिळणार आहे, पण त्याआधी ना तुम्ही सगळ्यांनी थोरा मोठ्यांच्या पाया पडायला हव्यात, कारण आज दिवाळी आहे. तर दिवाळीत असंच तसंच राहून चालणार नाही. आधी तुम्ही सगळ्यांनी मिळून पाया पडा सगळ्यांच्या मोठ्यांच्या, मग तुम्हाला दिवाळी फराळ खायला मिळेल. तर आता अर्थातर नेहमीप्रमाणे रमाचं ऐकतेस, तर आता पार्थसुद्धा रमाचं ऐकून सगळ्यांच्या पाया पडतो. म्हणजे आता पार्थही एकदम शहाण्या मुलासारखं वागत असतो आणि त्यामुळे रमालासुद्धा बरं वाटतं. तर तारा मात्र खूप जास्त चिडून बघत असते, कारण ताराला ना या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. तारा एकदम रागातच त्या पार्थकडे बघत असते, कारण तिला पार्थचा राग येत असतो. पार्थ हा असा कसा असू शकतो, म्हणजे लगेचच हिच्या सगळ्या शब्दांना कसा मान ठेवतोय. तर इकडे मात्र आता रमाने सगळा फराळ केलेला असतो आणि तेवढ्यातच ना तिकडे आता इरावती येते आणि इरावती सांगू लागते की आई, अगं मालविकाने बघ ना चकल्या केल्या आहेत, त्या जरा एकदा चाखून बघतेस का, मस्तच झाल्या आहेत बघ. आणि असं बोलून ती मुद्दामून त्या चकल्या ज्या आहेत त्यासुद्धा खायला देते. आणि चकल्या जेव्हा ती देऊ लागते तेव्हा आता सीमाही तिथे आलेली असते. तर रमा आता सीमालासुद्धा आता फराळ देऊ लागते. तर सीमा तिच्या हातात असणाऱ्या बाहुलीलासुद्धा फराळ द्यायला सांगते आणि म्हणते की हिलासुद्धा थोडंसं दे, म्हणजे हिलाही बरं वाटेल. मग तिलासुद्धा थोडासा फराळ त्या बाहुलीलासुद्धा रमा द्यायला जाते, कारण आता सीमाचं सीमाचं जे काही सुख आहे ते सुद्धा अपेक्षित आहेच ना. आणि म्हणूनच तर तिला आनंदी ठेवण्यासाठी तिच्या आवडीचं सगळं काही करत असते. तर आता मालविका आणि त्याचसोबत इरावती या एकदम परफेक्टली ठरवून आलेल्या असतात की त्यांना काय करायचं आहे आणि त्याच तयारीत ते आलेले असतात आणि इकडे तिकडे पाहत असतात. त्यांना माहिती आहे आज काही प्रसंग चांगला घडणार नाही आहे. अक्षयला आपण तर गोळी दिली आहे, ते आपण काम तर एकदम परफेक्ट केलेलं आहे, कारण आजचं लक्ष्मीपूजन हे व्यवस्थित पार पडायला नको असंच तिचं काहीसं हे असतं, हेतू असतो. आणि त्याचसाठी तर तिने आता अक्षयला ती गोळी दिलेली असते. अक्षय तिथे येतो आणि अक्षयची नेहमीप्रमाणे चिडचिड सुरू होती. पण या चिडचिडीतून सुद्धा रमा बघत असते आणि रमा म्हणत असते की आज संध्याकाळी आपल्याकडे छान अशी तयारी करूया आपण लक्ष्मीपूजनाची, आणि त्यामध्ये थोडंफार इन्व्हॉल्व व्हायचं न काम हे जे आहे ते अक्षय करत असतो, कारण त्याला ना ती गोळी वगैरे दिलेली असते आणि त्यामुळे त्याला डोक्यात ठीक बसत असते. पण रमा आता इरावतीचा हा प्लॅनसुद्धा फेल करताना दिसणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना, हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.